तर कर्जत फार्म हाऊसवर आमचा 2 दिवसाचा प्लॅनिंग होता आणि पार्ट 1मध्ये मी अपलोड केलेलंच आहे. आता पार्ट 2 बघूया. या ठिकाणी आम्ही भरपूर एन्जॉय केला आणि एन्जॉय कुठेतरी आपण मेमरीज आठवणीत राहण्यासाठी मी थोडंसं ब्लॉग करायचा ठरवलं आणि आम्ही इकडे भरपूर एन्जॉय केला स्विमिंग पूलमध्ये. आणि रात्री आमच्या बार्बेक्यू होते आणि मैफिल रंगलेली आमची सिंगिंग कॉम्पिटिशन पण होती. तर चला तर मग आपण सिंगिंग कॉम्पिटिशन पाहूया. भारत माता की जय. भारत माता की. तेरी खुशबू आती है एक महंगा महंगा सा पैगाम लाती है. मेरे दिल की धड़कन भी तेरे गीत गाती है. 1 2 3 अभी अच्छा था डांस करने के सुना देना क्या विदाउट खाना दो पैक लगाने के बाद सारे सिंगर हो जाते हैं. देखा था मैंने अपनी आंगन में जैसे कह रही थी तुम बांधो बंधन में. ये कैसा रिश्ता है ये कैसे सपने हैं बेगाने होकर भी क्यों लगते अपने हैं. मैं सोच में रहता हूँ डर डर के कहता हूँ पल पल दिल के पास. तुमको गाड़ी सूत्र दिया ना एक नंबर. आगे का योगेश जाएगा और दिलीप सर को तो अच्छा लगा मेरी तू आए बड़े तू भी किसी से प्यार करे और रहे वो खत्म तूने नेट नहीं चल रहा है भूल ना जाना कि ये वहशत अब तक तुझे नफरत होगी आज सिवा तेरी गलियों में मोहब्बत होगी मेरे महबूब कयामत होगी आज सिवा तेरी गलियों में मोहब्बत होगी. कोई बात बिगड़ जाए जब कोई मुश्किल पड़ जाए तुम मेरा साथ मेरा ओ हम
तर नमस्कार, आम्ही आज आता रिसॉर्टला आलो आहे आणि रिसॉर्टमध्ये असताना भरपूर म्हणजे वयस्कर माणसं होती आणि एक्सपिरियन्स माणसं होती, तर त्यांच्यापासून अनुभव भेटतो आणि मार्गदर्शन पण भेटतं. आणि तर आज माझ्यासोबत आहे सतीश गद्रे सर आहेत. आयुष्यामध्ये 100 विश्रांती गरजेची, त्यासाठी तुम्ही सर आज कर्जत विलाला आला आहेत. सर, आयुष्यामध्ये पैसा किती महत्त्वाचा वाटतो? हे सगळे आपल्या विचारांवर आहे. पैसा तर महत्त्वाचा आहेच आयुष्यामध्ये, पण तो पैसा कमवत असताना आणखीन पैसा कमवण्यासाठी जी तुम्हाला स्ट्रेंथ लागते, जी ताकद लागते, ती तुम्हाला कधी मिळणार? ती तुम्हाला अशा वेळेस मिळते ज्यावेळेस तुम्ही त्याचा उपभोग घेता. नाहीतर ज्यावेळेस तुम्ही पैसा कमवता आणि अचानक एक दिवस आपण विचार करतो की अरे मी एवढं कमवते, कुणासाठी कमवते? मुलांसाठी कमवते हे बरोबर आहे, पण मग स्वतःसाठी काय? तो रिग्रेट तुम्हाला होऊ नये म्हणून हे करणं महत्त्वाचं असतं. कारण ज्यावेळेस तुम्ही पैसा कमवता, मुलांसाठी कमवता, आणि ज्यावेळेस मुलं तो एन्जॉय करतात, पण ज्यावेळेस तुम्ही स्वतः ज्यावेळेस तुमचे हातपाय गळतात म्हणा किंवा तुम्ही खूप एजेड होतात, त्यावेळेस तुम्हाला असं वाटतं अरे मी हे काहीच केलं नाही, मी नुसता पैसाच कमवत बसलो, नुसता पैसा कमवण्याच्या मागे. तर स्वतःसाठी पण जगायला पाहिजे. सर्वात माझं एक म्हणणं आहे की स्वतःसाठी जगा. ज्याच्याकडे खूप पैसा आहे त्यालाही सुद्धा प्रॉब्लेम्स आहे, ज्याच्याकडे पैसा नाही आहे त्याला प्रॉब्लेम. पण आता ते बघितलं तर कॉम्पिटिशन जास्त आले, कारण यंग मुलांना जॉब पण सध्या तेवढे सिक्युअर नाही भेटत आहे, कारण काळाबरोबर वेळ पण बदललेली आहे. नाही, जॉब सिक्युरिटी वगैरे हे आता फार वेगळी गोष्ट झालेली आहे. आता जॉब सिक्युरिटी, पूर्वी पण जॉब सिक्युरिटी म्हणजे आपण म्हणतो गव्हर्नमेंटमध्ये नोकरी मिळायची की झालं बाबा जॉब सिक्युअर झालं. आता ते राहिलेलं नाही आहे, बरोबर आहे. पण जर तुमच्याकडे स्वतःची काही कला असेल किंवा तुमच्यामध्ये काहीही करण्याची केपेबिलिटी असेल तर तुम्हाला जॉबची भीती नाही. कारण जेही प्रायव्हेट कंपनी आहे ते जोपर्यंत तुम्ही व्यवस्थित काम करताय तुम्हाला पैसा देणार. पूर्वी गव्हर्नमेंटमध्ये राहून तुम्हाला लिमिटेड पैसे मिळायचे, आज तेच पैसे तुम्हाला जे इथे गव्हर्नमेंटमध्ये 4 महिन्यात मिळायचे इथे 1 महिन्यात मिळतात. सो प्रॉपर प्लॅनिंग हे पण महत्त्वाचं आहे. प्रयत्न करणं आवश्यक आहे, पॉझिटिव्ह प्रयत्न करणं आवश्यक आहे, पॉझिटिव्ह प्रयत्न करणं आवश्यक आहे. नशिबाची साथ आहे ती वेगळी गोष्ट आहे, पण प्रयत्न आपल्या हातात आहे, नशीब आपल्या हातात नाही आहे. धन्यवाद. या ठिकाणी तुम्ही शेअर केल्याबद्दल. एन्जॉय करा सगळ्यांनी. आणि या विलामध्ये पण आला आणि तुम्ही एन्जॉय पण करतात, खूप मस्त वाटले, कारण तुम्ही एका ग्रुपमध्ये तुम्ही रमून एन्जॉय करतात आणि खेळ पण शेअर करतात. धन्यवाद या ठिकाणी बोलल्याबद्दल. थँक्यू. सकाळी आम्ही थोडीशी फेरफटका मारला आणि इथे एकत्र येऊन मस्तपैकी गप्पा गोष्टी केल्यानंतर आम्ही थोड्या वेळाने क्रिकेट खेळलं आणि नंतर आम्ही नाश्त्यासाठी गेलो. नाश्त्यासाठी ते कांदे पोहे, मिसळ होती आणि खूप मस्त वाटलं. मग आम्ही सर्वजण एकत्र इथे नाश्ता करायला बसलो आणि सिटिंग व्यवस्था पण खूप मस्त होती. आमचे सर्व स्टाफ होते ते आम्ही नाश्त्यासाठी आलो. चला तर मित्र, तर आता आपल्याला निघायची वेळ झाली आहे, कारण आनेवाला पण जानेवाला आहे. कारण आमचं फार्म हाऊस हे 2 दिवस बुक केलेलं होतं आणि आता आम्ही निघतो आहे घरी जायला. आणि आयुष्यामध्ये एन्जॉयमेंट असली पाहिजे, ती लिमिटेड असू नये का, पण ते खूप एन्जॉय केलं आम्ही या ठिकाणी येऊन कर्जतला फार्म हाऊसला. आणि मागे आमचे सगळे वेटिंग करत आहेत. आता आम्ही 10चा टायमिंग आमचा निघायचा आणि मागे सगळे बसले आहेत सगळेजण. मस्त एन्जॉय केलं आहे, खूपच मस्त आहे विला हा. आणि कर्जतला नक्कीच या ठिकाणी भेट द्या, तुम्हाला आवडलं तर नक्कीच सांगा मग कमेंटद्वारे. धन्यवाद.